यशवंत बँकेच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामध्ये सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. आणि ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश, मागच्या आठवड्याभरात 2 पत्रकार परिषद झाल्या. एक खासदार मेधाताई कुलकर्णी यांची आणि एक बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकरांची. त्यामुळे बऱ्याच लोकांचे फोन आले नक्की काय आहे म्हणून बँकेमार्फत बँकेची सद्यस्थिती सांगण्यासाठी पत्रकार परिषद आली. बँक सुरुवात झाली फलटण येथे. फलटणचे बोयटे साहेब, कृष्णचंद्र बोयटे माजी आमदार यांनी ह्या बँकेची स्थापना केली. त्यानंतर ती काही कर्ज वाटप थकीत गेलं, त्यामुळे बँकेवर निर्बंध आले RBI आणि अडचणीत आली बँक. त्यानंतर त्यावेळी जनकल्याणमध्ये चरेगावकर होते, त्यावेळी जनकल्याणशी त्यांची चर्चा होऊन ती बँक त्यांनी कराडवरून चालवण्यास सुरुवात केली आणि ती बँकेचे RBIचे निर्बंध उठवून 2004 सालापासून बऱ्यापैकी बँक चालू झाली. त्यानंतर मध्यंतरी मागच्या वर्षी एक 4 कर्जदार आहेत, म्हणजे नावं घ्यायची तर SD कुलकर्णी, पासलकर, घणसासी आणि विनोदकर, ह्या 4 लोकांनी चरेगावकर हे वाय अर्बन बँकेत थकीत होते. अर्थार्थीच यशवंत बँकेचा आणि त्याचा काहीही संबंध नव्हता, पण तिथं थकीत असलेली बातमी त्यांना कळली आणि इकडं यशवंत बँकेनं त्यांच्यावर वसुलीचा तगादा लावला होता. म्हणून त्यांनी ती माहिती घेतली आणि आयुक्तांच्याकडं तक्रार केली की एका संस्थेत थकीत असणाऱ्याला चेअरमन होता येत नाही दुसऱ्या संस्थेचं. त्यामुळं आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई करून चरेगावकरांना डिस्क्वालिफाय केलं. त्यानंतर त्यांनी अपील केलं वगैरे, ते अपील पेंडिंग आहे, स्टे आहे त्याच्यावर. परंतु पेपरला बातम्या आल्या की हेडिंग कसं आलं, यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगावकर यांना आयुक्तांचा दणका किंवा आयुक्तांची कारवाई. आणि त्यांनी परत सोशल मीडियावर सुद्धा त्याचं बरंच मार्केटिंग केलं. त्यामुळं काय झालं, लोकांनी खाली काय बातमी आहे ते वाचलं नाही, ते हेडिंग ऐकूनच बँकेतून ठेवी काढायला सुरुवात केली. आणि सप्टेंबर-ऑक्टोबर ह्या मागच्या वर्षीच्या ह्या 2 महिन्यात जवळजवळ 60-65 कोटीच्या ठेवी लोकांनी काढून नेल्या. त्यावेळी चेअरमन होते चरेगावकर साहेब. त्यांनी लोकांना थांबवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यांनी त्याला देऊन टाका. आणि ज्या दिवशी पूर्ण पैसे बँकेचे संपले, लिक्विडिटी जे काय 30-40% शिल्लक असते ती सगळी झाल्यानंतर जास्तच दंगा व्हायला लागला. त्यानंतर आम्ही संचालक होतो 22पर्यंत. मग इथे येऊन बसून लोकांना फेस करायची सुरुवात केली, समजून सांगून बाबा वसुली करतो. त्यानंतर मग वसुलीकडं थोडं दुर्लक्ष झालेलं होतं. ज्या चुका झाल्या ते झाल्यातच. कर्ज थटलंय, मग NPAतनं काढण्यासाठी फिरवून देणे वगैरे अशा काही चुका केल्या होत्या. त्यानंतर ती वसुली कडक करण्यासाठी संचालक मंडळाने चरेगावकरांना विनंती केली की तुम्ही चेअरमन पदाचा राजीनामा द्या. आणि नंतर मग मी फेब्रुवारी एंडला मी चेअरमन झालो. त्यानंतर आम्ही वसुली जोरात चालू केली. पहिला कार्यक्रम वसुली, बाकी आम्ही दुसरं कुठलंही काम ठेवी मागणे किंवा ठेवी वाढवणे असले याच्यात किंवा सांगण्याला लोकांना स्पष्टपणे सांगितले की आमच्याकडे पैसे नाही, येईल तसे थोडे थोडे देतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना अडचणी व्हायला लागल्या, थकीत झाल्या, ती लोक यायला लागली. अशा त्यानंतर 101ची प्रकरणं केली, ती सुद्धा पुढे गेली. बऱ्याच लोकांच्या आता जप्त्या चालू आहेत, ताबा बऱ्याच प्रॉपर्टींचा मिळालेला आहे, काही लिलाव प्रोसिजरला गेलेले आहे. आणि त्यातून आम्ही हे सगळं अगदी कडकपणे कारवाई करतो. तिथं कोण बघितला जात नाही. पण आमच्या दृष्टीनं 2च लोक आहेत, एक कर्जदार त्याच्याकडून पैसे वसूल करणे आणि एक ठेवीदार त्याला पैसे परत देणे. एवढ्याच गोष्टीवर सध्या काम चालू आहे. आणि याचा परिणाम म्हणजे सांगायचं म्हटलं तर फेब्रुवारी 7ला मी ज्या दिवशी चेअरमन झालो त्या दिवशी 197 कोटी कर्ज होते, ते आजच्या तारखेला 144 कोटी 15 लाख रुपये. ठेवी होत्या 184 कोटी, त्या आजच्या तारखेला 144 कोटी 72 लाख रुपयाच्या आजच्या तारखेला आहे. एवढा हा फरक झालेला आहे. आणि बऱ्याच मोठ्या प्रॉपर्ट्या इथं काय झालं
कर्जदार पण मोठे सगळे कोटीचे आणि ठेवीदार पण मोठे, त्यामुळे संख्या कमी, लोकांची संख्या कमी होती, ग्राहकांची आकडे मोठे, त्यामुळे थोडा त्रास होतोय, वेळ लागतोय. परंतु संचालकाने आम्हाला सगळ्यांना 100% खात्री आहे आणि आपल्या मार्फत ठेवीदारांना सुद्धा खात्री देतो की ही सर्व रक्कम वसूल करून आम्ही ठेवीदारांचा पै परत देण्यास बांधील आहोत आणि आम्ही ती पूर्ण करणार आहे. कारण 144 कोटी कर्ज आहे येणं, तसंच येणं व्याज आहे ते जवळजवळ 1980 कोटी आहे. आमच्याकडं ज्या प्रॉपर्टी बँकेच्या नावानं करून घेतलेल्या NBA त्या 7 कोटीच्या आहेत. त्यामुळे 250-230 कोटी बँकेचं येणं आहे. अगदी कसंही सूट वगैरे दिली ह्यातून 22 कोटी तरी सुद्धा देण्यापेक्षा येणं ज्यादा आहे. त्यामुळं आम्ही ठेवीदारांना भरोसा देऊ शकतो. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात चेअरमन झाल्यानंतर आम्हाला कोयना बँकेनं सहकार्य केलं. त्यांचे अधिकारी आले, सगळ्या फाईल चेक करून घेतल्या. त्यांचे उदय पाटलांनी पण आमच्या स्टाफला आम्हाला एक मानसिक आधार दिला की जर नाही काय झालं तर आम्ही कोयना बँकेत विलीन करून घेऊ हा शब्द दिला. परंतु आज मी सांगतो ती वेळ बँकेवर येणार नाही, कारण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं बँक आहे. भावनिक प्रश्न आहे सगळ्यांचाच. त्यामुळं असंख्य लोकांनी, आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, एकच नाव घेतलं, पण असंख्य लोकांनी राजकारण बाजूला ठेवून मदत केलेली आहे. आमच्या परस्पर सुद्धा काही लोक सांगायला गेली, शक्यतो सामान्य लोक काय करतात, कोणतरी पुढारी असो त्याकडे जातो माझे पैसे अडवले. आमच्या परस्पर त्या लोकांनी ठेवीदारांना थांबा म्हणजे तुमचे पैसे उडणार नाही, असे असंख्य लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्याचबरोबर RBIशी आमचं अगदी दरमहा मीटिंग होती. बँक असोसिएशन महाराष्ट्राच्या पदाधिकारी RBI यांच्याशी मीटिंग होती. RBIनं आम्हाला विलफुल डिफॉल्टर जाहीर करा म्हणून सल्ला दिला. जे बाबा भरण्याची परिस्थिती आहे आणि भरत नाही त्याच्यासाठी RBIनं विलफुल डिफॉल्टर, त्यांना परत कुठेही कर्ज मिळत नाही, कसलंही लायसन मिळत नाही, ती प्रोसिजर आमची चालू आहे. ती सुद्धा जर यातून थोडी मुदत द्यायला लागते त्या नियमानुसार दिलेली आहे. ती नाही झाली तर आपण RBI त्यांना विलफुल डिफॉल्टर जाहीर करेल. त्याचबरोबर आता काही पत्रकार परिषदेमध्ये व्याज सुद्धा मिळत नाही. आमच्या इथं जवळजवळ 35 ते 40 कोटीच्या ठेवी लोकांनी रिन्यू केल्या 3 वर्ष त्यापेक्षा जास्त मुदतीने. आणि MIS मंथली व्याज इंटरेस्ट स्कीममध्ये दर महिन्याला मागच्या महिना अखेर पूर्ण व्याज प्रत्येकाचं त्या स्कीममधलं दिलेलं आहे. त्याचबरोबर संस्थेच्या पण आजच्या कंडिशनला 40 कोटीच्या ठेवी आहे. त्यांचं व्याज मागच्या वर्षी दिलेलं नव्हतं. आम्ही एकाही संस्थेला पैसे दिलेले नव्हते. त्यांना विनंती केली होती 1 वर्ष थांबा. आता त्या परत 1 वर्षासाठी रिन्यू करतायत सगळे. त्यांचं व्याज आम्ही देतो. तिमाही व्याज आतापर्यंत जे पेंडिंग होतं ते जवळजवळ सगळ्या संस्थांना देत आलेलो आहे. त्यामुळं व्याजाचं आणि ठेवी परत द्यायचं त्या ग्राहक विश्वास आहे. प्रश्न येतोय कुठं, परत इन्शुरन्सचा एक विषय, DICGचं ज्या दिवशी चेअरमन झालो त्या महिन्यात आम्हाला इन्शुरन्सचा हप्ता भरायला सुद्धा पैसे नव्हते, पण आता दर 6 महिन्याचे हप्ते वेळेत गेलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा जातील त्याची तरतूद आम्ही अगोदरच करून ठेवली. पण प्रश्न काय आहे, मला मीडियाला सुद्धा विनंती करायची की ठेवीदार तक्रार करू द्या किंवा चालेल, त्यांचं पैसे आहेत त्यांना पैसे वेळेत मिळत, पण इथं तक्रारदार सगळे बघितले तर कर्जदार आहेत. आज SD कुलकर्णी ज्यांनी पाक अमित शहा पर्यंत गेले, त्या मेधाताईंनी पाठीमागे सुद्धा एक तक्रार केलेली माझ्याकडे. अमित शहाचं पत्र इथं आलं आयुक्तांना. त्यांच्याकडून आयुक्तांनी आपले वाईचे AR रूपनगर साहेब यांची नियुक्ती केली. यांच्या फाईली चेक झालेल्या सगळ्या तपासण्या, विशेष लेखा परीक्षण, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हा ठीक आहे, त्यात कुठं त्रुटी आहेत, काही चुका झालेल्या आहेत कर्ज वाटताना, परंतु याचा अर्थ असा नाही की पैसे दिलेले नाहीत. मग हे कर्जदार काय करतात, आता हे पासलकर, गाळसाशी आणि SD कुलकर्णी. आता SD कुलकर्णींचीच एक केस सांगतो. त्यांचे बंधू श्रीकांत कुलकर्णी, त्यांचे मिसेस निलेमा कुलकर्णी इथं संचालक होते आणि संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज देता येत नाही म्हणून ह्यांनी काय केलं, त्यांच्या ऑफिसमध्ये एक महिला होती सायली शेला, यांच्या नावाने इथनं कर्ज दिलं. ते गेलं थकीत. ह्यांनी चूक काय केली त्यावेळेच्या संचालक मंडळ किंवा चेअरमनने की ते थकीत गेलंय, ते तगादा सरकारला श्रीकांत कुलकर्णींच्या मागं, म्हणून ते प्रकरण श्रीकांत कुलकर्णींच्या नावावर फिरवलं. त्यांचा बंगला तारून घेतला
त्या बंगल्यावर धनवृद्धी पतसंस्था ऑलरेडी कर्ज होतं, बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे, पण बंगल्याची किंमत जादा म्हणून ह्यांनी ते कर्ज दिलं आणि ते सायली शेलारच्या नावचं कर्ज भरलं. आता ह्याला जामीनदार कोण होते, तर चरेगावकर फॅमिलीच्या बरोबर गुळाची फॅक्टरी मध्ये जे पार्टनर होते किंवा बरोबर काम करत होते हे SD कुलकर हे जामीनदार होते. मग तो बंगला जप्त होता. इथं कमीत कमी 10 वेळा ते आले होते OTS साठी. मी इथं आमच्या CO मॅडमना, SBI, बँक ऑफ इंडिया आणि धनवृद्धीच्या चेअरमनना, तिथल्या COना आम्ही फोन करून एकत्र मिटिंग घेऊन हा आकडा कुठेतरी कमी करून तो सगळ्यांनी विषय मिटवूया, कारण एकमेकाची NOC असल्याशिवाय तो बंगला विकता येत नाही. मग हे म्हणले माझा मी विकतो सगळ्यांना भागवतो. सेल्फ टॅक्स सुद्धा बोज आहे, म्हणजे सेल्फ टॅक्स सुद्धा ह्यांनी बुडवलाय. आणि अशा लोकांच्या प्रेस कॉन्फरन्समुळं लोकांच्यात भीती निर्माण होती आणि ठेवी परत मागण्याचा कार्यक्रम वाढतोय. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो, मीडियानं सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून खरे काही गोष्टी आहेत त्या शहानिशा केली पाहिजे, कारण प्रेस घेतल्यानंतर तुम्हाला बातमी द्यायला पाहिजे, पण त्याचे वाईट इफेक्ट पण होतात. नाहीतर ज्यांना खरंच गरज आहे ते आले तर त्या सगळ्यांना पैसे देण्याची व्यवस्था होती, पण लोक भीतीपोटी पैसे काढतात. त्यावेळी 60 कोटी गेले. आता ठीक आहे, त्यावेळी चूक झाली, लोकांना समजून सांगून तवाच केस केला असतं, त्यातले पैसे राहिले असते तर ज्याला गरज आहे त्यांना दिले असते. लोक ऐकतायत, आम्ही ते आता काम चालू केलेलं आहे. आता विनोद कदम त्या चौकात त्यांनी पहिली प्रेस घेतलेली. विनोद कदम आले, त्यांना खरी बरं आम्ही तुम्ही तक्रारी केल्या म्हणून काय द्वेष भावना ठेवलेली नाही. आज ही सर्व कर्जदारांना आम्ही विनंती करतोय, तुम्ही या जे कायदेशीर किंवा शक्य असेल, कारण ठेवीदारांचे पण पैसे आम्हाला द्यायचे व्याजासह, त्यामुळे कशीही सूट देणं काय करणं ते शक्य नाही, पण योग्य पद्धतीनं सूट देऊ आणि त्यातनं त्यांना सुद्धा बाहेर काढू. मग विनोद कदम आले, त्यांचं कर्ज नील झालं, ते बाजू झालं. गाडसासी पासलकर तर माझ्याकडं मी बँकेचा संचालक नसताना आले होते की 1 वर्ष थांबायला सांगा कर्ज भरायला. परत माझ्याकडे 10 वेळा आले. मोठे मोठे नेते मध्यस्थी घातले, OTSचे आकडे नेले. इथं 50 पत्र आहेत, त्यांची माफीनामे आहेत बँकेत ह्या लोकांची, पण परत पैसे भरायच्या वेळेस परत तिसरंच काहीतरी काढायचं ह्या सगळ्या कर्जदारांचं. आणि बाकीचे कर्जदार मग काय करतात, बँक बंद पडणार आहे कशाला भरायचं, बँक बंद पडणार आहे कशाला भरायचं, त्यामुळे वसुलीवर परिणाम होतो. दुसरा विषय गणेश पवार म्हणून, त्याची एक केस आहे. त्याचा बँकेशी चिखली अर्बन बँकेमधलं कर्ज आहे. ते कर्जदार ती जामीनदार होता काय होता, ती केस ती वेगळीच आहे, आमच्या बँकेचा काहीही संबंध नाही. पण बोबाटा काय होतोय, यशवंत बँक. मग चरेगावकर किंवा त्यांच्या फॅमिली किंवा त्यांचे नातेवाईक कोण त्यांच्या संबंधित असेल, त्यांनी प्रत्येकानं काय करायचं, यशवंत बँक म्हणजे यशवंत बँक ही संस्था आहे. चरेगावकर चेअरमन होती, झालं घेऊन, आता नाही. ही संस्था उद्या आम्ही असू नसू, परंतु आमचं काम काय आहे, विश्वस्त म्हणून ह्या संस्थेचं संरक्षण करणं, रक्षण करणं आणि ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण करणं. हे रात्रंदिवस सर्व संचालक प्रामाणिकपणे करतोय. कितीही त्रास झाला काय झालं, लोक अक्षरशः पैशासाठी ज्यांना खरंच गरज आहे मिळत नसते त्यांना इथं येऊन शिवाय देणे करणे होतं, ते साहजिक आहे. आम्ही ते सहन करतोय. चूक आहे, वेळेत पैसे देत नाही, आम्ही त्यांची माफी मागून वेळ कशी तरी निभावून देतो. ज्यांना शक्य आहे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना थोडे थोडे पैसे देत आलेलो आहे, म्हणून तर एवढ्या ठेवी कमी झाल्या. आता हा झाला विषय वसूल करणं देणं शक्य नाही, पण हजार किती असतात, 20-25, त्याच्यावर कर्जदारच ज्यादा आहेत. किंवा काय ठेवीदार मग कुठेतरी कोणाला तरी जामीन म्हणून गुंतलेले आहेत, त्यांच्या ठेवी परत देता येत नाहीत, जामीनदार असेल असे काय आहे. त्यामुळं ह्या लोकांना तुमच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की किती काही जरी झालं तरी कुणालाही 1 रुपया सोडला जाणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही शासकीय लेवलला सुद्धा ह्यांनी मोठ्या म्हणून आम्ही सुद्धा CM ना सुद्धा भेटलो, त्यांनी अधिकाऱ्यांना, आयुक्त सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांनी पण सहकार्य चालू केलंय. त्यामुळं प्रत्येक वसुलीच्या कामाला पूर्वी जिथं 3 महिने लागत होते तिथं महिन्यात 1.5 महिन्यात पण लागले. 101 दाखले म्हणा हे म्हणा
सगळ्या अधिकाऱ्यांचं पण सहकार्य होते. फक्त त्या अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर यावं म्हणून कुणाला तरी मोठ्या लोकांना बोलवायचं आणि प्रेस घ्यायची आणि अधिकाऱ्यांच्याकडे जायचं. मेधाताई या मोठ्या नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत, परंतु त्यांनी सुद्धा एवढ्या ह्या कर्जदारांसाठी इथं मागच्या वर्षी SP-ना येऊन भेटल्या. चौकशी करायला आमचं ना नाही, तुम्हाला कागद दाखवतो, सगळे चौकशी ऑलरेडी चालू आहे झालेल्या. अजून तुम्ही CBI कडनं करा, जो चूक असेल त्याला अवश्य शिक्षा होऊ द्या. आमचं बँक म्हणून काही नाही, कुठलीही चौकशी अधिकारी आला, पोलीस स्टेशनचे कोण आले, ऑडिटर आले, तरी सगळं रेकॉर्ड आम्ही बिनधास्तपणे दाखवतो. आणि ह्यात अडचण येऊ नये किंवा लोकांना वाटू नये म्हणून चरेगावकर साहेबांना आम्ही बाजूला केले. त्या पद्धतीने चालू आहे. परंतु पुढं आपल्याला बँक चालवायची म्हणून आम्ही अक्षय तृतीयेला एक मीटिंग घेतली आणि नवीन व्यवसाय चालू केला पाहिजे म्हणून छोट्या छोट्या 500-1000 असे ठेवी गोळा करा. आमच्या डोक्यात असं आहे की इथून पुढे जे पैसे येतील ते ज्या वेळी मागेल त्याच वेळी द्या. कारण नवीन ठेवी आणल्या जुन्या ठेवी द्यायला वापरलं तर हे कधीही सुधारणार नाही. आपल्या माध्यमातून लोकांना, जनतेला, सगळ्यांना हे सांगणार की इथून पुढं जे पैसे येतील आजपासून समजा किंवा अक्षय तृतीयेपासून आम्ही सुरू केलं, एका दिवसात 75,000 रुपये आम्ही गोळा केले, ते पैसे वेगळेच ठेवले जातील. नवीन बँक, नवीन व्यवसाय, त्या पद्धतीनं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्याचं नवीन कर्ज वाटप हे होऊन ही व्यवसाय होईल. थोड्या दिवसात ह्या वसुली होतील. त्या पद्धतीने ज्यांना आवश्यक आहे त्यांना हे जुन्या पण ठेवी मिळत जातील. कारण जवळजवळ पतसंस्थांच्या 40 आणि 80 कोटी लोकांनी तर आमच्यावर विश्वास ठेवून रिन्यू केलेले आहेत. आणि बरेच बाकीच्या स्कीममध्ये 5 वर्षे किंवा इतर स्कीममध्ये 20-25 कोटी आहे. आम्हाला 25-30 कोटी रुपये वसूल झाले ती मागणारा एक अर्ज राहणार नाही. हे अगदी पाठीमागं पण मी एकदा सांगितलं होतं, आधी सांगतो, एक 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत अगदी 6 महिने लागतील, परंतु हे वसूल करून रेग्युलर बँक चालवण्यात येईल आणि त्याला लवकरच आम्हाला यश मिळेल. आता